माझ्या सर्व देवी देवतांना खूप खूप धन्यवाद. आपण खूप काही सत्संग केले, ज्यामध्ये काही कोणाला कळालं आहे, काही कोणाला नाही कळालं आहे. पण आपले सत्संग हे फक्त अध्यात्मासाठी आहे आणि अध्यात्माचा सर्वप्रथम नियम आहे 24 तास आनंदात राहणे. आता हे जेव्हा आपण सांगतो 24 तास आनंदात राहणे, तर ह्यावर कोणालाच विश्वास बसत नाही. का विश्वास बसत नाही बरं? ते म्हणतात, अरे जगामध्ये एवढा भ्रष्टाचार चाललेला आहे, एवढ्या वॉर चाललेल्या आहे, भावाभावामध्ये भांडणं चाललेली आहेत, लोक स्वतःचा स्वार्थ शोधत आहेत. त्यामुळे आपण 24 तास आनंदात नाही राहू शकत. मग ही अशी लोक का म्हणतात? मग आपण त्यांना काही प्रश्न विचारले. अच्छा, त्या वॉरमध्ये काय झालं, तुमचं काय नुकसान झालं? बोललं नाही, माझं काय नाही नुकसान झालं. वॉर तर इराण आणि अमेरिकेमध्ये चाललेले, मग त्यामध्ये तुमचं काय नुकसान झालं? नाही, आमचं काय नाही नुकसान झालं. ठीक आहे, भाऊ भाऊ भांडणं करत आहेत, त्यामध्ये तुमच्या भावाने काय नुकसान केलं? नाही नाही, माझ्या भावाने काय नुकसान केलं. ठीक आहे, मग आपण विचारलं, अच्छा भ्रष्टाचार चालला आहे, सगळे भ्रष्ट आहेत, तुमचे किती पैसे घेतले कुठल्या ऑफिसरने? थोडं नाही नाही, मला सरकारी ऑफिसरमध्ये सरकारी याच्यात जाण्याची गरजच नाही, मग मी कशाला पैसे देऊ? मग तुम्ही असं का म्हणतायत की हे जगात चाललं आहे? अरे ते ज्याच्याबरोबर चाललं आहे त्याच्याबरोबर चाललं आहे, तुम्ही का दुःखी आहात? तर म्हणे हे बघून मी दुःखी आहे. म्हणजे विचार करा, कमीत कमी 40% अशी लोकं आहेत की ज्यांच्याबरोबर कुठलीच घटना घडत नाही आहे. आता जे काही ह्या जगामध्ये घडतं आहे त्यामधली एकही घटना त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घटत नसली तरी तो दुःखी आहे. मग अशा माणसाला आपण काय करायचं? त्याच्यासाठी कुठला योग आणायचा, कुठल्या देवतेकडे त्यानं गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे? आणि मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला वाटत असेल काय हा बडबड करतो. बडबड नाही, माझ्याकडे कमीत कमी दिवसाला 4 ते 5 मुलं अशीच येत आहेत ज्यांना जगाला बघून ते दुःखी झालेले आहेत. आणि त्यांना विचारलं, त्यातनं तुझ्यावर काय प्रभाव पडतो? नाही, माझ्यावर काय प्रभाव नाही पडत, पण हे बघून मी दुःखी झालो. अरे पण दुःखी होऊन तुझं कॉन्ट्रिब्युशन काय? दुःख. आता आपल्याबरोबर कुठली घटना घडली, म्हणजे कुठल्या ऑफिसरने मला सांगितलं एवढे पैसे द्या, मी तुमचं काम करतो, मग तो प्रभाव माझ्यावर पडेल ना. आता तिथे एक व्यक्ती हे बघतोय की एक व्यक्ती माझ्याकडनं ब्राईब मागतोय, भ्रष्टाचार होतोय, मग त्याने इंटरफेरन्स केलं पाहिजे की बाबा तुम्ही असा भ्रष्टाचार नका करू, किंवा तिथून निघून जायला पाहिजे. मग हा दुःख व्यक्त करत तिकडे का उभा आहे? दुःख व्यक्त करून किंवा दुःख कॉन्ट्रीब्यूट करून काहीच नाही होणार. तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. एक तर तिथे जाऊन इंटरव्हन्स करा किंवा तिथून निघून जावा. तुम्हाला झेपत नाही आहे, तुम्ही निघून जावा तिथून. ही पहिली गोष्ट आहे. म्हणून आपल्याकडनं काय होतं आहे, अध्यात्म होत नाही आहे. अध्यात्मासाठी तुमचं मन जे आहे ते नॉलेजेबल पाहिजे. आणि आपलं मन हे नॉलेजेबल नाही, लक्षात घ्या. आपली बुद्धी नॉलेजेबल आहे, बुद्धीमध्ये अर्थ आहे, मनामध्ये भावना आहेत, लक्षात घ्या. आपली बुद्धी अगदी नॉलेजेबल झाली आहे, कारण आपल्यावर 300 वर्ष जी गुलामी झाली आपली, म्हणजे लोकांनी आपल्याला दाबलं. म्हणजे आता त्यांची नावं मी नाही घेत पुन्हा, मग ते
फार त्रास होतो मग त्या लोकांना. त्यामुळे तुम्ही विचार करा थोडा, तुम्ही जर इतिहास पाहिला तर इतिहासामध्ये तुम्हाला कळेल कोण कोण आले आणि तुमच्या मानसिकता आणि शारीरिक संरचना कशी बदललेली आहे हे तुम्हाला कळेल. आलं लक्षात? म्हणून आपण तार्किक झालेलो आहोत, तो बुद्धिवादी झालेलो आहोत. तर तो तर्क आणि बुद्धिवाद सोडून आपल्याला व्हायचं आहे एक मनुष्य. तर मग मनुष्य कसं व्हायचं? मग मनुष्य होण्यासाठी आपल्याकडे एक मॅन्युअल आहे. आलं का लक्षात? जसं इस्लाममध्ये जर समाजामध्ये कसं राहायचं, आता इस्लामचा एक लिमिटेशन आहे. तुम्ही भारतातल्या इस्लाममध्ये नका बघू, तुम्हाला मग ते दुःखच दिसेल सगळं. असं नाही. इस्लाम कुठूनचा आहे? इस्लाम मक्का मदिनेचा आहे. तर मग तिथूनची लोकं बघा किती आनंदात आहेत, किती खुश आहेत. का? कारण त्यांच्यासाठी कुराण लिहिलं गेलेलं आहे. आता थोडं पुढे जावा, मग युरोप येईल. मग तिथे काय आहे? ख्रिश्चॅनिटी आहे, तिथे पोप आहेत. बघा, त्यांनी बायबल लिहिलेलं आहे म्हणून ते त्यामध्ये खुश आहेत. मग तसं सनातन भारतासाठी काय लिहिलेलं आहे का? कारण आपल्या शास्त्रामध्ये सनातन भारत हा हिमालय ते रत्नाकर सागर ह्याच्यामधला जो भाग आहे त्याला आपण भारत म्हणतो. आपण त्यालाच भारत म्हणतो. अखंड भारत ही एक वेगळी व्यवस्था आहे, त्याच्याशी आपल्याला संबंध. बाकी सगळं सनातन आहे, पण भारत हा हिमालय ते रत्नाकर सागरच्या जो मधला पोर्शन येतो, ह्या दोन मध्ये जेवढी भूमी येते त्याला सनातन म्हणतात. आलं लक्षात? तर सनातनसाठी काय लिहिलं गेलं का? हो, सनातनसाठी मनुस्मृती लिहिली गेली आहे. मग आज मनुस्मृतीचा आपण जर अभ्यास केला किंवा सूत्र पाहिली तर कळेल खरोखर आपलं दुःखातलं कारण आहे, कारण आपल्याला मनुस्मृती माहितीच नाही आहे. आलं लक्षात? म्हणजे जसं भारतामध्ये कोणाला बायबल माहिती आहे, कुराण माहिती आहे, पण ते दुःखी आहेत. बरोबर आहे, कारण चुकीच्या जागेवर चुकीचं लावलं गेलेलं आहे. कुराण एका जागेच्या जॉग्राफिकल कंडिशनच्या हिशोबाने ती कुराण लिहिली गेलेली आहे. बायबल एका जॉग्राफिकल कंडिशनच्या हिशोबाने लिहिली गेली आहे. तसंच मनुस्मृती ही राजाने लिहिलेली आहे. ज्या वेळेला भारतातला जो राजा होता त्याने हा काय आध्यात्मिक विषय नाही आहे, हा सामाजिक विषय आहे. मनुस्मृती हे सामाजिक आहे. आध्यात्मिक काय आहे? आध्यात्मिक गीता आहे, शास्त्र आहे, याला अध्यात्म म्हणतो. आपल्याकडे सामाजिक मनुस्मृती आहे, आध्यात्मिक गीता आहे आणि वैज्ञानिक हे शास्त्र आहे, वेद आहे, वेदांत आहे. आपल्याकडे असे विषय आहेत. आलं का लक्षात? आपल्याकडे सगळंच काही कुराणमध्ये जसं दिलं आहे तसं नाही आहे. आपल्याकडे समाजामध्ये कसं वावरायचं, कसं राहायचं हे मनुस्मृतीमध्ये दिलेलं आहे. पण अभ्यासासाठी मनुस्मृती नाही आहे. अभ्यासासाठी तुम्हाला वेदांत, उपनिषद वगैरे 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 आहे. आलं लक्षात? करमणुकीसाठी तुम्हाला साहित्य दिलेली आहेत, आहे ना, साहित्य दिलेली आहेत. बाकी विज्ञानासाठी तुम्हाला शास्त्र दिलेले आहेत. असं सगळं डिव्हिजन झालेलं आहे. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, जर मनुस्मृती तुम्हाला नाही कळाली तर मग तुम्हाला जो मनाचा आनंद आहे तो नाही मिळणार. हां, ठीक आहे, तुम्हाला बौद्धिक आनंद मिळेल, कारण आपण समाजामध्ये राहतो, आपण सर्व काही समाज आनंदित राहील अशा प्रकारे वागतो आहे. पण एक जो एक सूक्ष्म आनंद असतो तो का नाही मिळत? तो ह्यासाठी नाही मिळत कारण आपण निसर्गाचे नियम नाही पाळत आहोत. आपण कसं आहे, आपण आताच्या भारताचं जे संविधान आहे त्या हिशोबाने आपण वागतो आहे आणि तसंच वागलं पाहिजे. पण आपल्या स्वतःच्या अंतःकरणाच्या आनंदासाठी मनुस्मृती लागते. कारण काय होतं, आता मी तुम्हाला विचारलं की तुम्ही प्रौढ कधी झालात,
तर तुम्ही थोडी मला डेट सांगाल की ह्या दिवशी एवढ्या एवढ्या वाजता मी प्रौढ झालो. नाही. जेव्हा आपलं वीर्य निघायला सुरू होतं त्यावेळेला निसर्गाने तुम्हाला प्रौढ केलेलं आहे. आता मी तुम्हाला विचारलं, अरे तुम्ही वृद्ध कधी झालात, तर तुम्ही असं थोडी सांगणार ह्या डेटला ह्या वेळेला मी वृद्ध झालो. नाही, असं नाही होत आहे. ज्या वेळेला दादर चढताना तुमचे टाचे दुखतील किंवा तुम्हाला काही आजार व्हायला सुरू होतील त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आता मी वृद्ध होत चाललो आहे. मग ह्या सगळ्या घटनांची जेव्हा लक्षणं आपल्या लक्षात येतात त्यावेळेला आपल्याला कळतं, हो मी लहान आहे, मी वृद्ध आहे, मी तरुण आहे, वगैरे वगैरे वगैरे. आलं लक्षात? तर ते निसर्गाच्या नियमाने सर्व झालं पाहिजे. निसर्ग काय म्हणतो आहे की सर्वप्रथम आपल्याला निसर्गाचाच अभ्यास करायचा आहे. निसर्गाचा अभ्यास झाल्यावर मग आपल्याला लग्न करायचं आहे. मग निसर्गाच्या ज्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर निसर्गाच्या रिक्वायरमेंट्स पूर्ण झाल्यावर लगेच निसर्गाला सोडून वानप्रस्थाला सुरू करायचं आहे. आतापर्यंत काय होती, बाहेरची यात्रा होती. आता काय झाली, आतली यात्रा सुरू झाली. मग अंतरयात्रा सुरू झाल्याने काय होतं, समाधी लागते. त्यालाच आपण संन्यास म्हणतो की हो माझं पृथ्वी तलावरचं कार्य संपत आलं, आता मी पुढची यात्रा सुरू करतो. मग मला सांगा इकडे मृत्यू कुठे आला? मृत्यू आलाच नाही आहे. जेव्हा आपल्याला जीवनाची कला कळते की मला कसं जगायचं आहे, मला कसं जीवन जगायचं आहे, त्यावेळेला तुमचा आनंद व्यक्त होतो. तुम्हाला कसलीही भीती राहत नाही. आणि मृत्यू हा एक डिल्युजन आहे, मृत्यू हा एक भ्रम आहे हे कळतं आणि आपण खूप आनंदाने जगतो. मग आपले सगळे सत्संग करण्याचं कारण आहे की आपण आनंदात काही नाही आहोत. आज लोक किती मोठमोठे पगार घेत आहेत, मोठमोठ्या फ्लॅट्समध्ये राहत आहेत, सगळ्या सुखसुविधा आहे, पण आनंद कुठे आहे माऊली? आनंद कुठे आहे? ह्याचा शोध घेतला पाहिजे कुठेतरी. तो शोध घेण्यासाठीच आपले हे सत्संग सुरू आहे. स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. 300 वर्षाच्या गुलामीने तुम्हाला संपवून टाकलेलं आहे. आपण प्राणी झालेलो आहोत, एक मशीन झालेलो आहोत. तर आपल्याला प्राणी तत्त्व सोडायचं आहे, मशीन जीवन सोडायचं आहे आणि प्राकृतिक जीवन म्हणजे आनंददायी जीवन जगायचं आहे. हा सत्संग ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपला दिवस आनंदमय हो, ही शुभेच्छा. धन्यवाद.